नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतो आहे. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, जे अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज 18 जुलै 2024 संध्याकाळी 7 वाजता. विद्यार्थी पालकमित्र हो, आजचाही दिवस आपल्याला खूप महत्त्वाचा होता, कारण आज माननीय सुप्रीम कोर्टामध्ये रिनीट आणि काउन्सिलिंग संदर्भामध्ये सुनावणी होती. आज दिवसभरामध्ये सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये सकाळपासून ते संध्याकाळी 4:12 जो काही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद झाला त्याविषयीचा छोटासा वृत्तांत या ठिकाणी तुमच्याशी मी शेअर करतो आहे. त्यापूर्वी तुम्ही आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा, की जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ त्याच ठिकाणी पाहण्यास मिळतील. आमचं जे अकॅडमीचं ऑफिस अकलूज नवीन बस स्टँड शेजारी औदुंबरनगर, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथे आहे. आज जे मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली याच्यामध्ये जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले गेले याचिकाकर्त्याकडून, त्याच्यामधील पहिला जो मेजर मुद्दा होता तो म्हणजे नीट 2024 परीक्षेच्या रजिस्ट्रेशनसाठी जी विंडोज होती ती क्लोज केल्यानंतर 9 ते 10 मार्च दरम्यान ही विंडो या ठिकाणी ओपन केलेली होती. तर ही विंडो का ओपन केली होती आणि या कालावधीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले, या विद्यार्थ्यांचे जो नीट स्कोर आहे तो किती आहे, हे विद्यार्थी कुठल्या केंद्रावरचे आहेत याचा डाटा या ठिकाणी जाहीर करावा अशी याचिकाकर्त्यांची मागणी आल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा NTAला हा डाटा जाहीर करण्यासाठी ऑर्डर केलेली आहे. यानंतरचा सर्व याचिकाकर्त्याकडून विषय होता तो म्हणजे जे काही सिटी सेंटर चेंज हा सुद्धा एक डाटा होता आणि यामध्ये सुद्धा किती विद्यार्थ्यांनी सिटी सेंटर चेंज केले आणि त्यांचा स्कोर किती आहे, ते विद्यार्थी कुठल्या केंद्रावरती आहे, हा सुद्धा डाटा या ठिकाणी पूर्णपणे जाहीर करावा असंही मान्य सुप्रीम कोर्टाने NTAला ऑर्डर केलेले आहे. यानंतर मान्य सुप्रीम कोर्टाकडून पाठीमागंही NTAला सांगितलं होतं की तुम्ही जे पेपर्स आहेत हे पेपर्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीनं करता. यावेळेला NTAकडून सांगण्यात आलेलं होतं की काही गव्हर्नमेंट किंवा काही खाजगी वाहनामार्फत आम्ही डिस्ट्रीब्युशन करतो. चालू वर्षी या ठिकाणी 24 एप्रिलपासून हे डिस्ट्रीब्युशन आम्ही चालू केलेलं होतं, परंतु ते प्रत्येक केंद्रावरती गेलेलं नव्हतं. हे जे पेपर्स होते हे पेपर्स सर्व पोलीस कस्टडीमध्ये होते. जो काही हजारीबाग झारखंडमध्ये जो प्रकार घडलेला आहे हा प्रकार 3 किंवा 4 तारखेला पेपर लीक झाला असं मुळीच नाही. कारण हजारीबाग झारखंडमध्ये जे काही पेपर गेलेले होते हे 5 मे रोजीच गेलेले होते आणि त्याच वेळेला साधारणपणे 10च्या दरम्यान हा पेपर लीक झाला होता. परंतु तेथील जो स्टाफ आहे त्या स्टाफवर पूर्णपणे कारवाई केलेली आहे. शिवाय इथेच फक्त पेपर लीक झाला होता आणि इथूनच या ठिकाणी बिहार आणि गोध्रा या ठिकाणी अशा पद्धतीचं पेपर लीकेज झालेलं आहे. इतर कुठेही अशा पद्धतीचा पेपर लीक झालेला नाही किंवा मोठ्या प्रमाणावरती कुठेही पेपर लीक झालेलं नाही असं परत एकदा NTA आणि गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलं. यावेळेला याचिकाकर्त्याकडून सांगण्यात आलं की हा पेपर लीक पूर्णपणे सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाला आहे. यावेळेला माननीय सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलं की लीक तशा पद्धतीचं झाला असेल तर तुम्ही तशा पद्धतीचे ठोस पुरावे या ठिकाणी सादर करा. यानंतर बिहार आणि पटनामध्ये सुद्धा जो काही लिकेज प्रकार आहे तो काय झाला किंवा जे पोलीस रिपोर्ट आहे हा पोलीस रिपोर्टसुद्धा या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल करावा असंही या ठिकाणी ऑर्डर केलेलं आहे. शिवाय गुजरातमध्ये जो काही प्रकार घडला हा काय आहे, कशा पद्धतीनं इथं कारवाई केली, हे सुद्धा पूर्णपणे जो काही प्रकार आहे तो पूर्ण डाटा माननीय सुप्रीम कोर्टाकडून मागवण्यात आला आहे. शिवाय आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही सर्व याचिकाकर्ते सर्व विद्यार्थ्यांची जी मागणी होती ती म्हणजे हा जो नीटचा रिझल्ट आहे हा रिझल्ट वैयक्तिक विद्यार्थ्यांना फक्त पाहता येतो, परंतु याचिकाकर्त्यांची अशी मागणी होती की हा पूर्ण जो रिझल्ट आहे हा
वेबसाईटवरती पूर्ण रिझल्ट जाहीर करावा. ॲप्लिकेशन नंबर, विद्यार्थ्याचे नाव नसेल तर चालेल, परंतु ॲप्लिकेशन नंबर, त्याचा तो स्कोअर आणि तो सेंटर, याप्रमाणे सेंटर, राज्य आणि अशा पद्धतीनं जर रिझल्ट जाहीर केला तर या ठिकाणी कोणत्या सेंटरवरचे विद्यार्थ्यांना किती मार्क्स पडलेले आहे हे या ठिकाणी आपल्याला समजेल. आणि अशा पद्धतीचा मोठा पेपर लीक प्रकार झाला आहे का हे सुद्धा या रिझल्टवरून आपल्याला कळून येईल. असं म्हणणं आल्यानंतर मान्य सुप्रीम कोर्टाकडून असे ऑर्डर काढण्यात आलेले आहे की NTA उद्याच मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, परंतु NTA परत एक दिवस वाढवून घेतलेला आहे आणि शनिवारी NTA या ठिकाणी पूर्ण जो रिझल्ट आहे हा रिझल्टचा डाटा वेबसाईटवरती अपलोड करणार आहे आणि हा रिझल्ट सर्वांना पाहाव्यास मिळणार आहे. ही एक जमेची बाजू झालेली आहे आणि याच्यावरून बरंच काही आयडिया सर्वांना येणार आहे. शिवाय आजची जी सुनावणी होती ही सुनावणी पूर्णपणे सर्वांचं समाधान न झाल्यामुळे मान्य सुप्रीम कोर्टाने जी काही पुढील तारीख सोमवार 22 जुलै 2024 ही दिलेली आहे आणि सकाळी 10:30 वाजता म्हणजे स्टार्टच या ठिकाणी या केसेसपासून होणार आहे आणि या दिवशी मात्र फायनल रिझल्ट येईल असे माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो भाग म्हणजे रिनीट होऊ शकते का. तर माझं वैयक्तिक मत असं असेल की शक्यतो रिनीट होणार नाही किंवा रिनीट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जर झाली तर जो बिहार असेल किंवा हजारीबाग असेल झारखंडमधील या ठिकाणी रिनीट होऊ शकते, इतर ठिकाणी मात्र होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. तरी या ठिकाणी जो काही रिनीटबाबत जो निर्णय आहे तो माननीय सुप्रीम कोर्टाचा अंतिम असेल आणि तो आपल्याला सोमवारी या ठिकाणी समजेलच. यानंतर काउन्सिलिंगबाबतसुद्धा या ठिकाणी विचारणा केल्यानंतर गव्हर्नमेंटकडून 24 जुलै 2024 पासून काउन्सिलिंग या ठिकाणी स्टार्ट होणार आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. यामुळे आजसुद्धा माननीय सुप्रीम कोर्टाकडून आपल्या काउन्सिलिंगवरती कसल्याही पद्धतीचा स्टे दिलेला नाही, त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. परंतु जी सुनावणी आहे ती सोमवारी या ठिकाणी अंतिम होईल, यात काय वाद नाही. यामुळे कुणीही या ठिकाणी काळजी करण्याचं कारण नाही. जे आपले इतर काम आहेत, इतर डॉक्युमेंट्स आहेत हे सर्वांनी या ठिकाणी गोळा करा. इतर काही अधिकची माहिती असेल तर ती घ्या, परंतु याच्यामधून गडबडून किंवा गोंधळून जाऊ नका. कारण पूर्ण याचिकाकर्त्यांचं समाधान झाल्याशिवाय आणि पूर्णपणे क्लिअर डाटा मान्य सुप्रीम कोर्टासमोर आल्याशिवाय या ठिकाणी पूर्णपणे अशा पद्धतीची ऑर्डर मान्य सुप्रीम कोर्टाकडून होणार नाही आणि ती सोमवारी मात्र नक्की होईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.